नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। क्या मंदिर देवी क्या नासिक देवी सब शहर में महानगर पालिका चुनाव चल रहा है। आज भूमिपुत्र जन पार्टी आणि आम्ही भारताचे लोक संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेचा उद्देश हाच आहे की महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे सत्ताधाऱ्यांचं धाकदडपशाही सामदाम दंडभेद वापरून मुंबई सारख्या शहरामध्ये 68 उमेदवार बिनविरोध निवडून आणतायत, हे लोकशाहीला फार घातक आहे। आणि ते संदर्भ आमच्या जवळ समोर आल्यानंतर आम्ही समविचारी पक्ष, संघटना आणि व्यक्ती मिळून संभाजीनगर औरंगाबाद मधल्या मतदारांना या सगळ्या गोष्टीपासून कसं अलिप्त राहता येईल आणि स्वच्छ निस्वार्थी चारित्र्यवान उमेदवार कसा निवडून देता येईल। आम्ही त्यांना म्हणणार नाही की तुम्ही याला मतदान करा म्हणून, परंतु ज्या ज्या वार्डामध्ये उमेदवार उभे आहेत त्यांना त्या वार्डातल्या जनतेला माहित आहे ते उमेदवार तो चारित्र्यवान आहे किंवा नाही, त्यांचं भूतकाळातलं वर्तन कसं आहे हे सुद्धा त्या वार्डातल्या जनतेला मतदारांना माहित आहे। आणि आम्ही त्या निमित्ताने शहरातल्या 115 वार्डातील मतदारांना आवाहन करत आहोत की गेल्या अनेक वर्षापासून मतदान केलं, त्यामध्ये आपल्याला ज्या मूलभूत सुविधा मिळायला पाहिजे होत्या त्या मिळाल्या नाहीत आणि जे धनदांडगे तेच निवडून येतात, त्यांना निवडून देण्यापेक्षा जो सुशिक्षित आहे, सर्व गुण संपन्न आहे, ज्याच्याकडं या शहराच्या विकासाच्या बाबतीत विजन आहे, अशाच चारित्र्यवान उमेदवाराला निवडून द्यावं। यासाठी आम्ही निवडणूक होईपर्यंत हे अभियान राबवणार आहोत आणि ते प्रत्येक वार्डाला जाऊन आम्ही कॉर्नर मिटिंगा घेऊ, लोकांना आवाहन करू की अशा पद्धतीचं उमेदवाराला आपण मतदान करावं। हे जे आव्हान आहे हे राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यासारखं फक्त निवडणुकीपुरतं मर्यादित राहणार का पुढे चालू? आम्ही जे आज पत्रकार परिषदे घेऊन आव्हान केलेलं आहे ते फक्त नुसत्या महानगरपालिकेपुरतं राहणार नाही। हे अभियान उद्या पदवीधर मतदारसंघ असेल, पंचायत समितीच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील आणि येणाऱ्या 29 मध्ये होऊ घातलेल्या लोकसेवेच्या निवडणुका सुद्धा असतील की आमदारकी असेल, त्याच्यात देखील आम्ही अशाच पद्धतीचं हे अभियान चालू ठेवणार आहोत। आणि त्यामध्ये जे जे लोक आम्हाला सहभागी होतील त्यांना आम्ही सहभागी करण्याचा प्रयत्न निश्चित करणार आहोत।